नमस्कार, मी स्नेहल चौधरी. महाराष्ट्रासाठी एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीवर आज आपण सखोल वृत्तांत करणार आहोत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या महत्त्वपूर्ण निरीक्षणाबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हे निरीक्षण आरक्षण मर्यादा आणि निवडणुकांवर होणाऱ्या त्याच्या थेट परिणामांशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील आरक्षणाची लक्ष्मण रेषा आणि सर्वोच्च न्यायालय. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोठी कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे विचारले की राज्यातील काही स्थानिक संस्थांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा कशी ओलांडली गेली. सर्वोच्च न्यायालयाने या 50% मर्यादेला लक्ष्मण रेषा मानलंय. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत एकूण आरक्षण 50% जास्त नसावं असा न्यायालयाचा स्पष्ट आग्रह आहे. मात्र राज्य सरकारच्या विविध आरक्षण तरतुदींमुळे अनेक स्थानिक संस्थांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेली आहे. नगरपालिका निवडणुकांवर काय परिणाम? न्यायालयाच्या या भूमिकेचा थेट परिणाम प्रलंबित असलेल्या महापालिका, झेडपी वगैरे तर सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांवर होणार आहे. ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे 50%चं बंधन, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या कोणत्याही निवडणुका अधिसूचित केल्या जातील त्यामध्ये 50%ची आरक्षण मर्यादा पाळणं बंधनकारक असेल. सद्यस्थिती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं की अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षण 50%पेक्षा जास्त झाले. अहवालानुसार सुमारे 57 स्थानिक संस्थांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेली आहे. याचा निवडणुकींवर परिणाम काय होणार? ज्या 57 संस्थांमध्ये मर्यादा ओलांडली गेली आहे त्या जागांवर होणाऱ्या निवडणुका न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील. याचा अर्थ निकाल लागल्यानंतर या जागांवर काही बदल होऊ शकतात किंवा आवश्यकता वाटल्यास पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवावी लागू शकते. न्यायालयाचा स्पष्ट निर्देश आणि सरकार पुढील आव्हान. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आणि सरकारला काही महत्त्वाचे निर्देश दिले. डेटा सादर करणे. न्यायालयाने आयोगाला आदेश दिलाय की ज्या जागांवर 50%ची मर्यादा ओलांडली गेली आहे त्या सर्व जागांची यादी आणि त्या संबंधित ओबीसी लोकसंख्येची माहिती त्वरित सादर करावी. व्यवहार तोडगा. न्यायालयाने स्पष्ट केलंय की त्यांचा उद्देश तळागाळातील लोकशाही संस्था पुनर्जीवित करणे आहे. यासाठी कायद्याचे उल्लंघन न करता एक व्यवहार्य तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकीय आरक्षणाच्या 50%च्या मर्यादेचे पालन करण्याचं मोठं आव्हान आता महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगासमोर आहे. या कायदेशीर लढाईमुळे स्थानिक निवडणुकांमध्ये मोठी अनिश्चितता निर्माण झाली असून ओबीसी, मराठा आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पुढील सुनावणीत न्यायालय यावर काय अंतिम निर्णय देतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या सुनावणीवर हा थोडक्यात मागोवा अशा प्रकारच्या वृत्तांतासाठी पाहत रहा LS मराठी.